सभापती 11 महोदय, विषय आपण घेतले त्याच्यात. सभापती महोदय, 17 आपण पुरवणी मागणीवर चर्चा आपल्या सभागृहात सुरू करतोय आणि सुरू करत असताना या वर्षीच्या पुरवणी मागण्या हे आपल्या समोर आहेत. जवळपास 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आपल्याकडे. काल परवा एक झारखंडचे खासदार आहे, त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी लोक कोणाची भाकर खात आहेत, मराठी लोकांकडे कोणता उद्योग आहे, मराठी लोक किती टॅक्स देतात, खाणी आमच्याकडे आहे, तुमच्याकडे काय. आणि मला असं वाटतं याच्या उत्तर देण्याच्या भानगडीत मी नाही, आपली काही जबाबदारी नाही, ती ज्यांनी द्यायचं ते व्यवस्थित दिलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये GSTच्या माध्यमातून आपला वाटा उचलत असतो, तो जर बघितला, महाराष्ट्र जेव्हा विविध कराच्या माध्यमातून 1 रुपया दिल्लीच्या तिजोरीत जमा करतो, तेव्हा विकास कामासाठी दिल्ली महाराष्ट्राला मोजून 8 पैसे देते. म्हणजे आपला वाटा किती, आपण बाकी 92 पैसे देशाला देतो असा त्याचा अर्थ आहे. तेच बिहार जेव्हा केंद्राच्या तिजोरीत 1 रुपया टाकतो, तेव्हा केंद्र बिहारला त्याच्या तिजोरीतून चक्क 7 रुपये देतो. फरक बघा, 1 रुपया आपण देत असताना आपल्याला 8 पैसे मिळतात, बिहार 1 रुपया देत असताना 7 रुपये त्यांना मिळतात. सांगण्याचा मुद्दा हा की महाराष्ट्र देशाच्या तिजोरीत आज नाही, फार स्वातंत्र्यापासून याच्यात सगळ्यात मोठा वाटा उचलत असताना पण जे महाराष्ट्राला मिळतं त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि आपल्या या पुरवणी मागण्या असतील, बजेट असेल, याच्यात सातत्यानं याचा परिणाम सभापती महोदय आपल्याला दिसत असतो. आज वेगवेगळ्या विषयाच्या पुरवणी मागण्या असताना मला असं वाटतं मी या सगळ्या विषयाचा निश्चित आढावा घेईल की आज 57,000 कोटी रुपयाच्या मागण्या आपण दिलेल्या आहे. सभापती महोदय, नेमके कृषी मंत्री सभागृहात आहे आत्ताच्या घडीला, आणि कृषी मंत्री सभागृहात असताना मी म्हणजे त्यांनाही चांगल्या पद्धतीनं हे माहिती आहे की कृषीला फक्त 229 कोटी रुपये, मान्य कृषी मंत्री महोदय, आपल्या खात्याला फक्त 229 कोटी रुपये कृषी विभागाला या पुरवणीत आहे. पूर्ण अर्थसंकल्पाचा विचार केला तर 9,000 कोटी रुपयाची तरतूद कृषी विभागाला केलेली आहे. परंतु या 9,000 कोटीचा जर हिशोब पूर्ण करत बसलो आपण तर 5,000 कोटी तर नमो योजनेला जातात, आणि नंतर मग काही योजना आहे, काही अनिवार्य खर्च आहे कृषी विभागाचा, याच्यावर हा खर्च होत असतो सभापती महोदय. आणि म्हणून हा कृषी विभाग महत्त्वाचा असतानाही पाहिजे तेवढी मागणी केली नाही की पाहिजे तेवढं सरकारने दिलं नाही, हा एक आत्ताच्या घडीला स्थिती या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहे. सभापती महोदय, आता कृषी मंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर डिटेल सांगितलं, पण एक मुद्दा त्यांचा राहिला, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. या योजनेला कित्येक बँकांना मागच्या 2-2, 3-3 वर्षापासून पैसे गेलेले नाही,
आणि म्हणून ही एक योजना तशी पाहायला गेली तर शेतकऱ्यांना आपण नियमित कर्जफेड करावी त्याच्याविषयी महत्त्वाचे. सभापती महोदय, या सगळ्या विषयात जे पद्धतीनं आत्ताच्या पुरवणी मागण्या आलेल्या आहे या जर बघितल्या तर महाराष्ट्राची ढासळलेली आर्थिक स्थिती या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून आपल्या समोर दिसते. आज या पुरवणी मागण्यातून जे जे विषय समोर ठेवलेले, ज्या ज्या विषयाला जी जी तरतूद आपल्याकडे केलेली आहे सभापती महोदय, ती जर केली, त्याचा जर सगळा अभ्यास केला आणि राज्याची सगळी जर आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर मला असं वाटतं ग्रामीण भागात एक चांगली म्हण आहे की भाजलेल्या शेपटीला तूप लावण्याचा प्रकार आहे. कारण भाजलेली शेपटी एकतर भाजलेली असतीच, पण तूप लावल्यावर आणखी ती भाजते. आणि म्हणून या पुरवणी मागण्यातून जी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आहे ती पुन्हा बिघडवायची कशी, अशा पद्धतीनं पूर्णपणे मला असं वाटतं या पुरवणी मागण्यात दिसतंय. सभापती महोदय, एक उदाहरण माझ्याकडे आहे की आपल्याकडे एक बजेट होत असताना शेवटच्या दिवशी 31 मार्चला बऱ्याच खात्याला पैसे दिले जातात आणि 31 मार्चला दिल्यानंतर काही विभाग तर असे आहे की सकाळी पैसे आल्यावर संध्याकाळी 31 मार्चला खर्च सुद्धा होता. मान्य सभापती महोदय, या वर्षीच्या शेवटी 177 GR काढले गेले आणि या 177 GRच्या माध्यमातून निधीचं वितरण केलं गेलं. आता जे सरकार 31 मार्चला 177 GR निधी वितरणाचं करतं ते सरकार मला असं वाटतं आर्थिक शिस्त कशा पद्धतीनं ठेवेल हा एक महाराष्ट्राच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की शेवटच्या दिवशी 177 GR काढले जातात आर्थिक निधी वितरणाचे. सभापती महोदय, जर 177 GR काढले जात असतील, एक उदाहरण आहे माझ्याकडे संभाजीनगरचं. जिल्हा परिषदेला जे नवीन हॉस्पिटल्स आहे त्याच्या बळकटीकरणासाठी 15 कोटी रुपये दिले गेले सभापती महोदय. आणि हे 15 कोटी कोणतंही टेंडर न काढता संभाजीनगर जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यानं डायरेक्ट एका एजन्सीकडे वर्ग केले. जुलै महिना आहे, कोणतं टेंडर नाही, कोणतंही काम नाही, परंतु राज्य सरकारने वितरित केलेला निधी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एका हिशोबाने खर्च केल्याचं दाखवलेलं आहे. हे कशामुळे होतं की शेवटच्या दिवशी अध्यादेश काढल्यामुळं. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं होत असताना आज महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. 9,32,000 कोटीचं कर्ज असताना यंदाचा अर्थसंकल्पच बेसिक 45,000 कोटीचा तुटीचा होता. आता ह्या पुरवणी मागण्यात 53,000 कोटीच्या आहे. म्हणजे 53 आणि 45 जर केलं एकत्र तर 98,000 कोटी म्हणजेच 1,00,000 कोटीच्या वर या वर्षीची तूट वाढलेली सभापती महोदय. आणि या सगळ्या तुटीमध्ये दरवर्षी 1,00,000 तूट, अजून तर 2 पुरवणी, अजून तर पुढची पुरवणी यायची, 2 पुरवण्या यायच्या आहे. याचाच अर्थ याच वर्षी 2,00,000 कोटीची तूट हे सरकार स्वतःच्या डोक्यावर घेणारे सभापती महोदय. सभापती महोदय, आपलं सरकार आत्ताच्या घडीला व्याजासाठी 45,459 कोटी रुपये खर्च करतं.
म्हणजे राज्याचा जो महसूल आहे त्याच्या 1/3 महसूल हे व्याजावर आत्ताच्या घडीला सभापती महोदय सरकार खर्च करतं. सभापती महोदय, जे देशाचं सकल उत्पन्न आहे म्हणजे ज्याला GDP म्हणता येईल, हा 15% होता, सतत राहत होता 15%, आणि आता या सगळ्या आर्थिक बेशिस्तीमुळं हा GDP 13%वर येऊन पोहोचलेला आहे. सभापती महोदय, हे काही राज्यासाठी भूषणावह नाही आहे. 9,32,000 कोटीचं कर्ज असेल, 1 कोटीची महसुली तूट असेल, या सगळ्या गोष्टी काही या महाराष्ट्रासारख्या आपण पुढारलेलं राज्य महाराष्ट्र म्हणत असताना या महाराष्ट्रासाठी ही स्थिती सभापती महोदय फार काही पुढारलेली नाही आहे. सभापती महोदय, सातत्यानं जर बघितलं तर केंद्राच्या अनुदानात सुद्धा महाराष्ट्राचा वाटा घटतोय, कमी होतोय. सातत्यानं महाराष्ट्राचा वाटा जास्तीत जास्त पद्धतीनं केंद्राला GSTच्या माध्यमातून जात असताना राज्याला मिळणारा परतावा याचं प्रमाण सातत्यानं सभापती महोदय कमी होतंय. आणि याला कारण मला असं वाटतं, राज्यातलं जे सरकार आहे हे सरकार प्रभावीपणे केंद्राकडे आपली भूमिका मांडत नाही. जे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे याच्यात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असताना वर्षभरात 3,59,000 कोटी रुपयाचं संकलन एकटं महाराष्ट्राचं आहे, म्हणजे जवळपास 21.5%. असं असताना महाराष्ट्राचा राजकीयदृष्ट्या जो दबदबा केंद्रात असायला पाहिजे तो नाही. आणि म्हणून केंद्र सरकार सुद्धा या महाराष्ट्राला जे जे अनुदान आहे, माझ्याकडे याचे डिटेल्स आहे, मी काय याच्यात फार डिटेलमध्ये जात नाही. 23-24ची आकडेवारी माझ्याकडे, 24-25ची आकडेवारी आहे, 21-22ची आहे. परंतु आजच्या घडीला मला असं वाटतं 21-22ला जवळपास 77% रक्कम केंद्राकडून मिळत होती, नंतर ती 50%वर आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे डबल इंजिन सरकार आपण म्हणतो, परंतु आपल्यापेक्षा उत्तर प्रदेशसारखे राज्य, बिहारसारखे राज्य, आंध्रासारखे राज्य मोठा निधी मिळवतात. सभापती महोदय, आपले सातत्यानं आपले मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सातत्यानं आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीविषयी गप्पा करत असतात. या गप्पाच असतात फक्त, याच्यातून काही निघत नसतं. परंतु माझ्याकडे जी 16वा वित्त आयोग आहे त्याच्यासमोर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या काही भूमिका मांडल्या राज्याच्या वतीनं, त्या राज्याच्या मागण्या जर बघितल्या तर मला असं वाटतं राज्य कशा पद्धतीनं आपला वाटा असून आपण कशा पद्धतीनं या केंद्रासमोर हात पसरतोय याचं उदाहरण आहे. सभापती महोदय, आज ह्या सगळ्या विषयात जर विचार केला की केंद्र सरकारकडून महसुलाच्या अविभाज्य वाट्यातून राज्याला 40% वाटा मिळाला होता 15 वित्तानं, तो 50% वाढवावा अशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. मग लोकसंख्येच्या आधारावर मिळावी अशी केली. राज्याच्या पायाभूत प्रकल्पासाठी 1,28,000 कोटीचा निधी मिळावा अशा प्रकारची मागणी केली. आणि या सगळ्या याला कारण की केंद्र सरकार ज्या पद्धतीनं मदतीत घट करत आहे ते मी आधी सांगितलं, आणि म्हणून राज्याने अशा पद्धतीनं केंद्राकडे मागणी केलेली आहे. आजच्या घडीला GST ज्यावेळेस लागू झाला, आपणही मला असं वाटतं महापौर म्हणून काम केलेलं आहे. आणि सुरुवातीचे 5 वर्ष GST लागू झाल्यानंतर अशा महानगरपालिका, नगरपालिकांना केंद्राच्या मार्फत अनुदान प्राप्त होत होतं. आता केंद्राने अनुदान सभापती महोदय थांबवलेलं आहे. आता हे अनुदान राज्याला द्यावं लागतं, कारण महापालिकेचे सगळे सोर्स टॅक्स असतील वेगवेगळे सगळे बंद केलेले आहे. आणि त्याच्यामुळं आता राज्याला अशा पद्धतीनं सगळ्या महापालिका असो नगरपालिका असो यांना सभापती महोदय मदत करावी लागते. आणि परिणामी
राज्याच्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेवर आत्ताच्या घडीला मोठा परिणाम सभापती महोदय होत आहे. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की राज्य एवढ्या प्रमाणावर केंद्राच्या सगळ्याच्यामध्ये भाग घेतो नव्हे तसं आहे, कारण आर्थिकदृष्ट्या आपली मुंबई असेल महाराष्ट्र असेल ताकदीची आहे, परंतु प्रत्यक्षात अशा पद्धतीनं ताकद केंद्राच्या वतीनं, कारण सत्ताधारी पक्षाचे लोक बस देशाचे पंतप्रधान देशाचे मुख्यमंत्री एवढ्या आरत्या ओळखत असतात, परंतु केंद्राच्या वतीनं आत्ताच्या घडीला राज्याला जो जो निधी दिला जातो तो पूर्णपणे हात आखडण्याचं काम सभापती महोदय केंद्र सरकारने घेतलेलं आहे. आणि म्हणून राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती सभापती महोदय पूर्णपणे बिघडलेली आहे. आपण मागच्या काळात बघितलं असेल, सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल याचा निधी वळवलेला आहे सभापती महोदय. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा वेगळ्या खात्याला वळवलेला आहे, आदिवासी विभागाचा निधी वळवलेला आहे. खऱ्या अर्थानं गाभा आणि बिगर गाभा असं आपण सगळं ज्यावेळेस करतो, आदिवासी असेल सामाजिक न्याय विभाग असेल हे गाभ्यामध्ये येतात. हा मूळ गाभा आहे, कारण शेवटी जो हा आपल्या मूळ प्रवाहापासून थोडासा मागे राहिलेला जो पार्ट आहे, आपले जे बांधव आहेत आणि हे सुद्धा आपल्या बरोबरीने यावे या हेतूनं गाभा बिगर गाभा असं एक आर्थिक नियोजन असतं. असं असताना आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय अन्य योजनेकडे वळवलेला आहे आणि हे चुकीचं आहे. हा सामाजिक अन्याय सभापती महोदय, हा काही फक्त निधीपुरता मुद्दा नाही आहे. आपण ठिकठिकाणी बघतो आदिवासी बांधवांना हॉस्पिटल नाही, हॉस्पिटलला जायला स्ट्रेचर नाही, ॲम्ब्युलन्स नाही, रस्ते नाही, घरकुल नाही, आणि अशा स्थितीमध्ये या विभागाचा निधी आपण अन्यत्र विभागाकडे वळवतो. मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. खरं तर सामाजिक न्याय विभाग आज त्याचे मंत्री इथं नाही आहे, पण जवळपास 12% वाटा असतो. सभापती महोदय 29,500 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला मिळाले पाहिजे, 22,000 कोटी दिले, त्याच्यातलाही मोठ्या प्रमाणावर निधी मला वाटतं 7-8 हजार कोटी निधी आत्तापर्यंत दुसऱ्या योजनेला नेलेला आहे. आदिवासी विभागाचा सुद्धा असाच, आदिवासी विभागाला सुद्धा 21,495 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, परंतु या विभागाला देण्यात आलेल्या 3,420 कोटी रुपयापैकी 335 कोटी रुपये वेगळ्या योजनेला वळवलेले सभापती. आणि म्हणून आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल यांच्या ज्या आर्थिक तरतुदी आहे या आर्थिक तरतुदी खऱ्या अर्थानं कमी करणं किंवा अन्य विभागाकडे वळवणं म्हणजे या घटकाकडं पूर्णपणे अन्याय करत आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना आदिवासी बांधव असेल, आणखी दुसरे सामाजिक न्याय कार्यक्षेत्रात येणारे बांधव असतील, यांचा हक्काचा निधी, मी गाभा आणि बिगर गाभा मला वाटतं आपल्याला सगळं याचं माहिती आहे, आणि अशा पद्धतीनं निधी वळवावा लागतो. अशा प्रकारे निधी सरकारला वळवावा लागतो. याच्यातच आपली आर्थिक दैन्यावस्था समोर येते. कारण या सगळ्या योजना तर ठरलेल्या आहे, या काय आजच्या योजना आहे का? आणि म्हणून याला आर्थिक नियोजन असलं पाहिजे, परंतु ते आर्थिक नियोजन नसल्यामुळं मला असं वाटतं अशा पद्धतीनं हा निधी वेगवेगळ्या ठिकाणी वळवला जातो. सभापती महोदय, सभापती महोदय मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये जे जे विभाग असतील, मग PWD असतील, जलसंधारण असतील, जलसंपदा असतील, नगर विकास असतील, या खात्यानं प्रचंड प्रमाणात कामाला प्रशासकीय मान्यता दिली, टेंडरसुद्धा काढले आणि काही कॉन्ट्रॅक्टर्सनी गुत्तेदारांनी कामसुद्धा केलं. सभापती महोदय, आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांची अतिशय दयनीय अवस्था आत्ताच्या घडीला आहे. आज यांचे प्रलंबित देयकाचे जर आकडे बघितले, एकीकडे अदानीचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याला ताबडतोब सगळ्या गोष्टी मिळतात, पण तो आत्ताच्या घडीला जर तुम्ही बघितलं
तर सार्वजनिक बांधकाम विभागाला 46,000 कोटी रुपये देणं आहे. जलजीवन मिशनवर काल आपण चर्चा केली, 18,000 कोटी रुपये देणं आहे. ग्रामविकास विभाग 8,600 कोटी रुपये द्यायचे आहे. जलसंधारणाला 19,700 कोटी रुपये द्यायचे. आणि आणखी महत्त्वाचं, आमदार आणि खासदार निधीचा सुद्धा 1,700 कोटी रुपये द्यायचे सभापतीमध्ये. आणि मग राज्याची तिजोरी रिकामी असताना मग सार्वजनिक बांधकाम विभागाने एवढे काम का काढले, जलसंधारणाने एवढे काम का काढले, ग्रामविकासाने एवढे काम का अलॉट केले, जलजीवन मिशन सारखी योजना असेल, मला वाटतं या योजना आपण फक्त होर्डिंग पुरता, डिजिटल बॅनर पुरत्या ठेवलेल्या आहे का, अशा प्रकारचा माझा प्रश्न आहे. कारण जर अशा पद्धतीनं हे कंत्राटदारांचीच बिलं दिली नसेल तर पुढचे काम कसे होणार. कित्येक लोक या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरच्या संघटना भेटत असताना रुपया बिल असेल त्याचं तर त्याला 1 पैसा आणि 2 पैसा दिला जातो. मला असं वाटतं, आणि काही ठिकाणी मग मंत्री असतील, आमदार असतील, या कॉन्ट्रॅक्टरना काम करायला दबाव आणतात आणि परिणामी थातूरमातूर काम होतं, राज्याचा पैसा वाया जातो. आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की जर आपण पुरवणी मागण्या एवढ्या सादर करत आहोत, एवढे पैसे देणं बाकी आहे राज्याचे, जवळपास 88,000 कोटी रुपये फक्त गुत्तेदारांचे काम झालेल्या, अजून काम न झालेले पुढचे काम झालेल्या गुत्तेदारांचे 89,000 कोटी रुपये द्यायचे बाकी आहे. मला सांगा, या बजेटमधून देणार कुठून, या पुरवणीतून देणार कुठून. तुमच्या 55,000च्या पुरवणी मागण्या आहे, त्याही वेगवेगळ्या विभागाच्या आहे. ज्याचे ज्याचे इंटरेस्ट त्या विभागाला पैसा जातो, ज्या विभागाचा मंत्री बोलतो भांडतो त्याला पैसा जातो. हे आमचे उईके साहेब असलेले शांत आहे, द्या नाही तर नका देऊ, त्यांच्या विभागाचा पैसा दुसऱ्या विभागाला पळवला जातो. अब सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं राज्याची आर्थिक स्थिती सभापती महोदय आत्ताच्या घडीला आहे. सभापती महोदय, असं असताना सरकारने वेगवेगळी महामंडळ केलेली आहे. मग ही महामंडळ कोणती, तर ही महामंडळ जर बघितली तुम्ही, मी बाकी महामंडळ बोलत नाही, मी MMRDA, MSRDC, MIDC, MSRTC, महामेट्रो रेल, MSEDCL, ह्या महामंडळाचं मी सभापती महोदय होतो. बाकी जे मंडळ झाले वेगवेगळ्या जातीचे धर्माचे नावं ते तर दूर, परंतु आजच्या घडीला या महामंडळाची स्थितीसुद्धा फार चांगली नाही. एक काळ असा होता, हे महामंडळ दुसऱ्यांना सरकारला कर्ज देत होते, अशा प्रकारची या महामंडळाची स्थिती होती. पण आज MMRDA याच्यावर 7.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, म्हणजे 7.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज या MMRDAवर आहे. MSRTC तर काही काम करत नाही, फक्त जमिनी अदानीला देणं एवढंच काम करते. आज MIDCच्या वर जवळपास 51,000 कोटी रुपयाचं दायित्व आहे सभापती महोदय. MSRTCची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आजच 7 तारखेला पगार दिला जावा अशा प्रकारचं देणार, अशा प्रकारचं मंत्री म्हणतात. आज 8 तारीख आहे, कर्मचाऱ्यांचे फोन सभापती महोदय सुरू झाले, STच्या कामगारांना पगार दिला जात नाही. MSEDCLची तशीच परिस्थिती आहे. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की आज हे महामंडळ सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण केले, हे सुद्धा आज कर्जाच्या बोजाखाली सभापती महोदय पडलेले आहेत. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये या सरकारने वीज बिलाला सवलत द्यायचं जाहीर केलं. मोठ्या घोषणा करून माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही वीज बिलात सवलत देत आहोत. काय सवलत दिली सभापती महोदय, कोणाला सवलत दिली सभापती महोदय? वीज दर कमी केले असं सांगितलं. टोटल जर बघितलं की 100 युनिटपेक्षा कमी वापर ग्राहकांसाठी 6 रुपये 32 पैशाचे 5 रुपये 74 पैसे केले. 6.32 होतं, आता 5.74 केलं. 101 ते 300चं 12-23 होतं, त्याचं 12.57 केलं, म्हणजे वाढवलं. 301 ते 500 युनिटचे वापरतं 16 रुपये 77 पैसे होते सभापती, 16 रुपये 85 पैसे केलं, वाढवलं. 500 युनिटच्या वर जे वापरतात 18 रुपये 93 पैसे होतं सभापती महोदय, 19 रुपये 15 पैसे केलं, वाढवलं. सांगण्याचा मुद्दा की हे जे
101 पासून 500च्या वर आहे, हा मोठा घटक आहे. आणि या सगळ्या विभागामध्ये राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर लाईटचं बिल सभापती महोदय वाढवलेलं आहे. त्याचे डिटेल्स मला असं वाटतं मी तेवढा वेळ घेणार नाही, परंतु आजच्या घडीला अशा पद्धतीनं वीज दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ सरकारने केली आहे. आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही कमी केलेली आहे. कमी नाही झालेली आहे. काही लोकांना कमी करायचं, ज्याचा वापरच कमी होईल, आणि बाकी सगळ्यांना वाढवायचं. विशेषतः उद्योगधंदे असतील, व्यापारी असतील, या सगळ्या लोकांना या सगळ्या विषयाचा मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे. सभापती महोदय, एकीकडे अशा पद्धतीनं सरकार करतं, एकीकडे सरकारने शक्तीपीठसारख्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खर्च करायचा ठरवला. पण छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या तर मला असं वाटतं काही गोष्टी अतिशय छोट्या छोट्या आहे, परंतु या बजेटमध्ये अशा पद्धतीनं अशा विषयाचं कुठंच सरकार मोठ्या गोष्टी करायला जात आहे. मोठ्या गोष्टीच्या घोषणा करतं हजारो कोटीच्या, पण साधं विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बूट दिले जातात, सॉक्स दिले जातात. 170 रुपये सभापती महोदय, 170 रुपयात 2 बूट आणि 2 सॉक्स. अशा पद्धतीनं ग्रामीण म्हणजे सगळ्या शहरातल्या सगळ्या शाळेला विद्यार्थ्यांना 170 रुपये दिले जातात. शिक्षण मंत्री इथं नाही आहे, पण 170 रुपयात कसे 2 बूट येतील आणि कसे 2 सॉक्स येतील, हा एक माझा प्रश्न आहे. बजेटमध्ये अशा व्यवस्थेला होणार नाही. अशा लहान सहान विषय याला म्हटलं जाईल, परंतु मी छोटी छोटी उदाहरणं मुद्दाम आपल्याला देतो की विद्यार्थ्यांना 2 बूट आणि 2 सॉक्स घेण्यासाठी फक्त 170 रुपये सभापती महोदय दिले जातात. सभापती महोदय, मागच्या 31 वर्षापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या विभागातल्या मुली ज्या शाळेत जातात 1ली ते 4थी, यांना 1 रुपया दिला जातो. सावित्री योजनेनं 1 रुपया. जरा आदिवासी मंत्री साहेब, 31 वर्ष झाले 1 रुपया दिला जातो. ताई, 31 वर्षानं 1 रुपया दिला जातो. हे कधी तुम्हाला 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये करावं वाटले नाही? तुम्ही दुनियाचा खर्च करता, दुनियाची उधळपट्टी करता. मी येतो उधळपट्टीचं, पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे. पण ही योजना भटक्या जमातीसाठी, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 1ली ते 4थी विद्यार्थ्यांना 1 रुपया दिला जातो. 1 रुपयाची सुद्धा वाढ नाही सभापती महोदय 31 वर्षामध्ये. किमान 25, 50, 100 रुपये व्हावे. नाही तर तुम्हाला माहित आहे, नाही तर काय स्थिती आहे आदिवासी विभागामध्ये या मुलीमध्ये शिक्षणाची. आणि म्हणून अशा छोटे छोटे विषय, खऱ्या अर्थानं हा सामाजिक न्याय आहे. अशा विषयाकडे मान्य मंत्री महोदय इथं नेमके बसलेले आहेत, 2 मंत्री आहेत. मी त्यांना विनंती करेल की या विषयात वाढ झाली पाहिजे. सावकार साहेब, लवकरात लवकर नाही, तारीख करा. लवकरात लवकर म्हटल्यावर कधी कधी 10-10 वर्ष लागतात. पण सांगण्याचा मुद्दा हा की सॉक्स, बूट हे असेल, हे छोटे छोटे विषय. आज सभापती महोदय, शाळा कॉलेज सुरू झाले, जे तासिका प्राध्यापक असतात यांची नियुक्ती 15 जूनला व्हायला पाहिजे. कॉलेजलाही कंपल्सरी केले पाहिजे, परंतु अजून या तासिका बेसवरील प्राध्यापकांची नियुक्ती नाही, कारण त्यांची क्लिअरिटी नाही. आणि सरकारने खऱ्या अर्थानं कॉलेजेसला या गोष्टी सांगायला पाहिजे की आपण का याच्यात दिरंगाई करता. कॉलेजेस सुरू होत आहेत, परंतु अशा पद्धतीनं मला असं वाटतं या कॉलेजेसला अजूनही तासिका स्तरावरच्या प्राध्यापकांची नियुक्ती नाही. सभापती महोदय, सरकारने मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत, आदिवासी विभागाच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतं. बरेच विद्यार्थी ॲडमिशन घेतात कॉलेजला, आणि ॲडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळेस शिष्यवृत्ती येते प्रवीण भाऊ, त्याच्यानंतर त्या शिष्यवृत्तीतून कॉलेज पैसे कट करून घेतं आणि उरलेलं पैसे देतं. अशा प्रकारे सगळ्याच कॉलेजला, ज्याचे कॉलेज त्यांना सगळ्यांना माहिती आहे, ही काही नवीन नाही आहे. परंतु तुम्हाला सांगतो, ही शिष्यवृत्तीच लेट जाते आणि त्याच्यामुळं कॉलेजेस या मुलांना दंड आकारते, मोठ्या प्रमाणात दंड. आता मला सांगा, शिष्यवृत्ती किती येते, त्याच्यातून फीस कधी भरणार आणि दंड कधी भरणार. अशा पद्धतीनं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मी का सांगतोय
हे सरकार सांगतं ना आम्ही अनुसूचित जमातीसाठी काम करतो, अनुसूचित जातीसाठी काम करतो, NT साठी काम करतो, OBC साठी काम करतो, तर ही स्थिती आहे. या विद्यार्थ्यांना तुम्ही जर वेळेवर शिष्यवृत्ती दिली तर कॉलेज कोणतेही शुल्क आकारणार नाही. मला वाटतं अशा कॉलेजेसला आपण सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं तुम्ही दंड आकारू नका, आम्ही स्कॉलरशिप पाठवतोय. परंतु सरकार, मी का सांगतोय की आर्थिक तरतूद, पुरवणी मागण्या, बजेट सादर करत असताना अशा पद्धतीनं ही स्थिती विद्यार्थ्यांची आहे. ही जशी स्थिती आहे तशी परदेशात जाण्यासाठी योजना आहे सरकारची. 9 महिने झाले मुलं स्वतःच्या पैशानं परदेशात शिक्षणासाठी गेले, परंतु अजून शिष्यवृत्तीचा एक दमडी सुद्धा सरकारने दिलेली नाही आहे. 9 महिने झाले मुलं परदेशामध्ये गेलेले आहे आणि 9 महिने झालेले असताना सुद्धा या परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सरकारने अजूनही दिलेली नाही आहे. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की आपण अशा मोठ्या मोठ्या तरतुदी करत असताना, मोठ्या मोठ्या गोष्टी करत असताना, आता शक्तीपीठ महामार्ग सभापती महोदय, 86,000 कोटी रुपये खर्चाचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. कोणासाठी करतात आपल्याला माहिती नाही, कारण ऑलरेडी त्याला नागपूर रत्नागिरी हा पॅरलल मार्ग 30,000 कोटीचा होतोय. नागपूर रत्नागिरी मार्ग जवळपास याच रस्त्याला पॅरलल मार्ग असताना 86,000 कोटी रुपयाचं शक्तीपीठ महामार्ग करण्याचं सरकार नियोजन करतंय. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मग वेगवेगळ्या एजन्सी ठरवून यामार्फत मला वाटतं काम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एकीकडे सरकार 86,000 कोटी रुपये ज्याला जनता विरोध करते त्याच्यासाठी कर्ज सरकार घेते, आणि एकीकडे स्कॉलरशिपला पैसे नाही, एकीकडे बुटाला आणि मोजाला पैसे नाही. अशा प्रकारची सरकारची स्थिती सभापती महोदय. शक्तीपीठ सरकार करत असताना एक पैठणला संतपीठ महाराष्ट्रात सरकारने निर्माण केलेला आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये हे संतपीठ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून झालेलं. आज या संतपीठाला 23 कोटी रुपयाची निधीची गरज मागच्या 1-2 वर्षापासून आहे सभापती मध्ये. एक बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कसं तरी हे संतपीठ चालवतंय, परंतु हे पैठणचं जिथं नाथ संत एकनाथांचा जन्म आहे, गोदावरी जिथे आहे, अशा या संतपीठाला सरकार निधी देण्यास कोणत्याही प्रकारचा पुढाकार घेत नाही. सगळ्या गोष्टी, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे, परंतु शक्तीपीठाला 86,000 कोटी रुपये मिळू शकतात, पण संतपीठाला 23 कोटी रुपये सरकार द्यायला सभापती महोदय मागे पुढे पाहतंय. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून एकीकडं या शक्तीपीठामध्ये जवळपास 27,500 एकर जमीन जाते, जंगल जातात, जवळपास 50,000 शेतकरी बाधित होतात, परंतु या भागातील जनतेच्या विरोधाची सरकार कोणतीही काळजी करत नाही. एकीकडे अशा पद्धतीनं शक्तीपीठ करत असताना दुसरीकडे नागपूर मुंबई समृद्धी मार्ग झालेला आहे. तशी स्थिती एक आहे. नांदेड जालना समृद्धी मार्ग, ऑलरेडी नांदेड जालना मार्ग आहे, तसा जिंतूर पासून नांदेडपर्यंत रस्ता चांगला केला तरी हा महामार्ग चांगला होऊ शकतो. ऑलरेडी जालना जिंतूरपर्यंत रस्ता चांगला आहे, पण तो जिंतूरपासून नांदेडपर्यंत औंढा मार्गे रस्ता चांगला केला तरी या मार्गाची गरज नाही, परंतु सरकारने आता ॲक्विजिशन केलेलं आहे. पण तुम्हाला मजा सांगतो की या ठिकाणी वेगवेगळे परभणी असेल, नांदेड असेल, इथले लोक आंदोलन करतात. जालन्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. जालन्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये देवमूर्ती, राममूर्ती, सिंधी, काळेगाव, रामनगर येथील शेतकरी मागच्या 70 दिवसांनी उपोषणाला बसलेले आहेत. हे का बसलेले आहे? समृद्धी मार्गाला यांनी जमीन तर दिली, पण यांना भाव आहे 10 लाख ते 25 लाख सभापती महोदय. आता 10 लाख 25 दिला, याच जालन्यामध्ये सिडकोने ॲक्विजिशन केलं, त्याला भाव आहे 1,70,00,000 रुपये एकर. किती? इथून 2 किलोमीटर नांदेड महापालिका क्षेत्र, सिडकोने ॲक्विजिशन केलं, 1 एकरला भाव आहे 1,70,00,000 रुपये, आणि या समृद्धी मार्गाला भाव आहे 10 लाख रुपये, 15 लाख रुपये. आता बघा सभापती महोदय,
2 किलोमीटरवरच्या शेतकऱ्यांना 1,70,00,000 सरकार भाव देतं आणि या शेतकऱ्यांना 10 ते 15 लाख रुपये भाव देतं का? कारण ती जे जालन्याचं जे सिडकोचं ॲक्विजिशन 4 मुठभर लोकांची जमिनी खरेदी केलेल्या आहे, मुठभर 500-600 लोकांच्या जमिनी 30-35 कोटीत खरेदी केल्या, सरकारकडून 900 कोटी रुपये पदरात पाडून घेतले या लोकांनी. 5 जणांच्या नावावर सातबारे, फक्त 5 शेतकरी नाहीये ते, आणि त्यांना भाव जातो 1,70,00,000 रुपये आणि 2 किलोमीटर महानगरपालिका क्षेत्रातल्या शेतकऱ्याला भाव जातो 10 लाख रुपये, 12 लाख रुपये, 15 लाख रुपये. सभापती महोदय, सरकार आवाज ऐकत नाही. 70 दिवसानं आज कोरड्या विहिरीमध्ये लोक बसलेले आहेत. आत्ताच्या घडीला जालन्यामध्ये कोरड्या विहिरीमध्ये जीव देण्यासाठी बसलेले, परंतु सरकार या शेतकऱ्यांचा टाहो ऐकत नाही सभापती महोदय. आणि म्हणून सरकार पुरवणी मागण्या सादर करत असताना कोणावर खर्च करत आहे, कोणासाठी राज्य आहे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा जो नांदेड जालना समृद्धी मार्ग होत असताना येथील शेतकऱ्यांना मला असं वाटतं न्याय देण्याची भूमिका आपल्याला सभापती महोदय घ्यावी लागेल. सभापती महोदय, हे सरकार पैसे कशा पद्धतीने खर्च करतात आपण महापौर म्हणून राहिलेले आहात. सगळ्या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. संभाजीनगरात एक पिण्याच्या पाण्याची योजनेचं काम चालू आहे, 2740 कोटी रुपयाची मोठी योजना आहे. सरकार महानगरपालिकेला 822 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायला सांगते. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं की सरकार याचा वाटा उचलेल, परंतु आताचं सरकार सांगतंय की तुम्ही सॉफ्ट लोन घ्या हुडकोकडून 822 कोटी रुपये. मला सांगा, महानगरपालिकेला 822 कोटी रुपये आजच्या घडीत परवडू शकतं का? हप्ता कुठून भरणार? त्याचा 77 कोटी रुपये हप्ता येतो. आणि म्हणून एखाद्या वेळेस अशा महानगरपालिकेला स्पेशल पॅकेज द्यायचं. कमिशनर चांगलं काम करतात, शहराचे रस्ते मोकळे करतात, सगळ्या गोष्टी करतात. एखाद्या वेळेस खऱ्या अर्थानं स्पेशल पॅकेज या शहराला द्यायचं ऐवजी 822 कोटी रुपयाचं कर्ज हे सरकार या महानगरपालिकेवर सभापती महोदय सोपवत आहे. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार खर्च नेमका कुठं कुठं करते. सरकार, मी काही गोष्टी तुम्हाला दाखवतो. मागच्या काळामध्ये 2023 संभाजीनगरला मराठवाड्याच्या विकासासाठी बैठक घेतली गेली सभापती महोदय. काय स्थिती त्याची? वेगळ्या पद्धतीनं 46,000 कोटी रुपयाचे वेगवेगळे प्रोजेक्ट घोषणा केली. आज तिथल्या प्रकल्पाविषयी घोषणा केली. सभापती महोदय, मराठवाड्याशी लागून आणि मराठवाड्यातले ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प 1967 पासून चालू आहे, अजून काम होत नाही. बाभळी मध्यम प्रकल्प 2000 पासून चालू आहे, अजून काम होत नाही. उनकेश्वर प्रकल्प 2011 पासून चालू आहे, अजून नाही. बाभळीचं तर भूसंपादन चालू आहे. पोटा उच्च पातळीचा बंधारा औंढ्याचा अजून मान्यता आत्ताशी. जोडपळी उच्च पातळी बंधारा वसमतचा अजून नव्याने मान्यता. ममदापूर उच्च पातळी बंधारा नव्यानं मान्यता. मला असं वाटतं मी याच्यात तुम्हाला 25 नावं सांगू शकतो की नुसती मान्यता, नव्यानं मान्यता, परंतु प्रत्यक्षात या प्रस्तावाला, या प्रकल्पाला 1 रुपयासुद्धा नाही. 46,000 कोटी रुपयाचं सरकारने पॅकेज जाहीर केलं सभापती महोदय या मराठवाड्यासाठी, परंतु या 46,000 कोटीमधले 3 वर्षात 10,000 कोटी रुपयेसुद्धा अजून या मराठवाड्याला सभापती महोदय पोहोचलेले नाही आहे. आणि म्हणून सरकार खर्च करत असताना जनता किंवा शेतकरी, सर्वसामान्य जनता केंद्रभूत मानते की गुत्तेदार केंद्रभूत मानते की स्वतःचं हित केंद्रीभूत मानते? हा प्रश्न आपल्यामार्फत मी सरकारला सभापती महोदय विचारू इच्छितो. आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी होत असताना मग सरकार कसं उधळपट्टी करतं? एक 5 फेब्रुवारी 2025 माझ्याकडं अध्यादेश आहे सरकारचा. हा आहे महिला व बाल कल्याण विभागाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जाहिरात प्रसिद्धी करण्याकरता. याच्यात काय म्हटलेलं सभापती महोदय, खऱ्या अर्थानं तर आता सरकार असं प्रयत्न करतो की याच्यात कोणी येऊच नाही, याच्यातून लोक कमी व्हावे, परंतु 3 कोटी रुपये सोशल मीडियासाठी 1,50,00,000 रुपये, डिजिटल मीडियासाठी 1,50,00,000 रुपये, असे 3 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेतून प्रसिद्धीसाठी दिली. कोणती प्रसिद्धी करताय? आता तर तुम्ही नाव कमी करताय, आता कोणती प्रसिद्धी करताय? पण मला असं वाटतं सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियासाठी कोट्यावधी रुपये मला असं वाटतं अशा पद्धतीनं सरकार खर्च करतं आहे, परंतु जनतेला पोहोचतील का नाही पोहोचतील अशा प्रकारे.
वाटतं कामगारांच्या किटविषयी सातत्यानं बोलणं झालं, त्याच्यावर मी रिपीट बोलत नाही. आज याच्यावर बोलणं, मला असं वाटतं सगळ्यांनी हा विषय मांडला. कामगार मंत्री पण सभागृहात होते. काय चालू आहे? जर एवढे कामगार या महाराष्ट्रात असेल तर आपली बेरोजगारी सगळी संपलेली आहे. गावोगाव एवढ्या पद्धतीने 40,000, 50,000, 70,000, 80,000 नोंदणी होती कामगाराची. ग्रामसेवकाचा शिक्का मारला, कामगाराला किट मिळतं. एवढे आपल्याकडे रोजगार असेल तर मला वाटतं मग बेरोजगारी नाहीच आपल्या राज्यामध्ये. अशा प्रकारची स्थिती, तुम्ही जर पूर्ण राज्याचा जर विचार केला तर ही योजना करत असताना खऱ्या अर्थानं हा निधी कामगारांच्या हितासाठी वापरला जात असताना खरे कामगार बाजूलाच राहतात. सत्ताधारी पक्षाचे नेते मोठे मोठे कार्यक्रम, आमच्या इथं तर लाठीमार झाला. मान्य मुख्यमंत्री आले होते एका कार्यक्रमाला पेट्या वाटपाचा. कसं वाटू शकतात कार्यक्रमात पेट्या? कसे देऊ शकता तुम्ही? काय पद्धतीने देऊ शकता? आता कॉन्ट्रॅक्टरनी सबलेट केलं, कोड काय पासवर्ड दिलं, तालुक्याच्या ठिकाणी नवीन दुकान सुरू केले. सभापती महोदय, ही काय पद्धती आहे? जर खरोखर जो कामगार असेल गरजू, त्यांनी कामगार कार्यालयात गेलं आणि त्यांनी अशा पद्धतीने सरकारला काही मागितलं तर मी समजू शकतो. परंतु आज ह्या सगळ्या विषयाचा, मला वाटतं कामगारांच्या विषयाचा एक खऱ्या अर्थानं खेळ खंडोबा या योजनेचा झालेला आहे. सभापती महोदय, नुसती पैशाची उधळपट्टी आहे. याचा फायदा कुठं होत नाही. जे खरोखर कामगार आहे यांना कोणत्याही प्रकारे सभापती महोदय फायदा या योजनेचा पोचत नाही. सभापती महोदय, आणि म्हणून सभापती महोदय, आज या सगळ्या विषयावर विचार करत असताना मी मागे एसटीचं बोललो. एसटीचे 100 कोटी रुपयाचं व्याज बुडालं. सभापती महोदय, एसटीचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे 100 कोटीचं व्याज बुडाले. याला कारण काय? याला कारण जे 1240 कोटी रुपये रक्कम भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरले नसल्यामुळं एसटीच्या कामगारांचे हक्काचे 100 कोटी रुपये बुडालेले. म्हणजे सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. परंतु मला असं वाटतं अशा ज्या योजना आहे याच्यातून उधळपट्टी सरकार मोठ्या प्रमाणावर करते. सभापती महोदय, मुद्रांकाविषयी अनेक कायदे सरकार काढतंय. आज राज्याच्या सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी मुद्रांक बुडवल्याचे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांच्या तक्रारी माझ्याकडं. एक मीरा भाईंदरांच्या आमदाराच्या तक्रारी जे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी केली. मुद्रांक शुल्क बुडवल्याची बाब, हजारो कोटी रुपये या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच अभय योजनेचा मिसयूज केला आणि अशा पद्धतीनं सभापती महोदय याचा गैरवापर झाला आहे. सभापती महोदय, मला असं वाटतं आज ह्या सगळ्या व्यवस्था होत असताना हे सरकार वैद्यकीय शिक्षण विषय असेल, सार्वजनिक आरोग्य असेल, याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करते. सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षणमध्ये आज 35 वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रात सुरू झाले. पण या महाविद्यालयाची स्थिती काय? इथं प्राध्यापक नाही, इथं स्टाफ नाही. जे कोणी लोक आहे त्यांना अतिरिक्त काम करावं लागतं. आणि मग अशा पद्धतीनं नुसतं हे कॉलेज स्थापन झालेलं आहे. प्रत्यक्षात याचा फायदा जनतेला कुठेही सभापती महोदय होत नाही. आज संभाजीनगरचं एक 200 खाटांचं महिला व नवजात शिशु रुग्णालय निधी अभावी थांबवलेलं आहे. सभापती महोदय, आज इथं सरकारचा आरोग्य विभाग निधी देत नाही. इथं सरकार आरोग्य निधी पोहोचवत नाही. 35 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो स्टाफ आवश्यक आहे तोही दिला जात नाही. मग रत्नागिरीचं कॉलेज असेल, परभणीचं असेल, सातारा असेल, सिंधुदुर्ग असेल, गोंदिया असेल, अलिबाग, चंद्रपूर, जळगाव, धाराशिव, नंदुरबार या सगळ्या कॉलेजेसमध्ये सभापती महोदय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं स्टाफ भरणं बाकी आहे. त्याच्यानंतर जर सार्वजनिक आरोग्य विभागाचं बघितलं तर आज या विभागाची तर मोठी परिस्थिती गंभीर आहे. सभापती महोदय, आज या विभागातून ज्या 102च्या रुग्णवाहिका इंधन नाही म्हणून उभ्या आहेत. राज्यात कित्येक इंधन नाही, ड्रायव्हर नाही म्हणून उभ्या आहेत. 100, 200, 400 वाहनं घेतली यांनी, परंतु इंधन नाही म्हणून हे वाहनं सभापती महोदय आजच्या घडीला उभं आहे. सभापती महोदय, आपण अर्थसंकल्प आणि पुरवणीच्या गोष्टी करतो, बाकी देशाचा जर विचार केला तर सार्वजनिक आरोग्यावर महाराष्ट्र फक्त 4.5% खर्च करत आहे. फक्त 4.5%. बाकीच्या जर देशात विचार केला तर आंध्र प्रदेश 60%, गुजरात 7%, छत्तीसगड 7%, कर्नाटक 5%, तामिळनाडू 5%, परंतु महाराष्ट्र फक्त 4.5% सार्वजनिक आरोग्यावर सभापती महोदय खर्च करतोय. आज आपल्याकडं खऱ्या अर्थानं जे सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे याची मागच्या काळात जर आकडेवारी बघितली
तर ही अतिशय कमी होते. खाजगी हॉस्पिटल्स उघडत आहेत, पण तो खाजगी हॉस्पिटल मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारे जनतेला आधार देत नाही, परंतु सार्वजनिक हॉस्पिटलामध्ये सोयीसुविधाचा मोठ्या प्रमाणावर आत्ताच्या घडीला सभापती महोदय कमतरता आहे. सभापती महोदय, ठिकठिकाणी सरकार अनधिकृत बांधकामावर कारवाई करते. कारवाई करत असताना मग यांना प्रोत्साहन कोण देतं? आज नवी मुंबईचे काही तक्रार माझ्याकडे पनवेल परिसरामध्ये हे कोणतेही अधिकृत CC नसताना, रेराची नोंदणी नसताना या ठिकाणी काम सुरू आहे. नगर विकास विभाग बैठक घेत आहे, परंतु एकीकडं काही लोकांचे बांधकाम पाडले जातात आणि काही लोक अनधिकृत बांधकाम करतंय. आणि म्हणून माझ्याकडं एक पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रकल्पावर कारवाई करण्याच्या संदर्भात जनतेनं पत्र दिले सभापती महोदय, की अनेक हे विषय. मला वाटतं याच्याविषयी नगर विकास विभागाकडे बैठक सुद्धा झाली. मग मला याच्यातलं डिटेल माहिती नाही, पण खारघरमध्ये अहिंसा बिल्डर, विहान रियालिटीज, आरानूस हेवन, शहाजानंद लाईफ स्पेस, मॅजेस्टिक, अभिनंदन, विहान, भगवती, हरिकृष्णा, गिरिराज, LK दिवानी, लाल गेबी, मॅट्रिक्स, टुरे रॉयल, अशा पद्धतीनं या संस्था या राज्यामध्ये अनधिकृत बांधकाम आणि नंतर सामान्य माणसाला हे घरं पाडायला महानगरपालिका जाते. वेळीच या लोकांना थांबवलं पाहिजे सभापती महोदय, कारण सर्वसामान्य माणसाचा याच्यामध्ये मला असं वाटतं मोठं नुकसान होऊ शकतं. सभापती महोदय, विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे की आपलं 3 ते 4 मिनिटात, नाही वेळ नाही संपला, 3 ते 4 मिनिटात संपवतो. ठीक आहे, 3 ते 4 मिनिट, नाही 3-4 मिनिटं संपवतो. आपण सभापती महोदय, अशा पद्धतीनं या राज्याची परिस्थिती सभापती महोदय, आज अनेक विषय बाकी आहे. अनेक विषय बाकी असताना सारथी बार्टीच्या मुलांना वेळेवर पैसे मिळत नाही, हा पण मुद्दा आहे. सारथी बार्टीचे मुलं चक्रा मारतात इकडे तिकडं. आज कुंभमेळा आपल्याकडे होतोय. या कुंभमेळा साठी सुद्धा या पुरवणीमध्ये या विशेष बैठकीची वेळ 5 मिनिटं वाढवण्यात ठीक येते. आहे. कुंभमेळ्यासाठी सुद्धा आपण या पुरवणी मागण्यामध्ये तरतूद केलेली आहे. पण माझी या माध्यमातून सरकारला मागणी राहील की या कुंभमेळ्याच्या माध्यमातून एक कॅरिडॉर धार्मिक आपण केला पाहिजे. मग त्र्यंबकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, औंढा असेल, भीमाशंकर असेल, परळी वैजनाथ, शिर्डी, शनी शिंगणापूर, अशा पद्धतीनं जर सर्किट केलं, कारण या ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येणार आहे सभापतीमध्ये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत असताना, या सगळ्या राज्याचा गाडा पुढे जात असताना मी एक आपल्याला सांगू इच्छितो की आज राज्याचा गाडा चालला कशावर आहे? मद्यावर, दारूवर. आज या दारूवर राज्याचं महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, चालू आहे सभापती महोदय. आज 25-26 पासून मद्यावर 24,000 कोटी रुपयाचं उद्दिष्ट उत्पन्नाचं, 24,000 कोटी रुपये. आणि 24,000 कोटी रुपये या मद्यापासून सरकारला उत्पन्नाची अपेक्षा असताना परिणामी गावोगाव भेसळी, तस्करी, बनावट दारू, भट्ट्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे सभापती महोदय. महाराष्ट्र मेड लिकर नावाची एक संस्था स्थापन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं राज्याच्या मंत्रिमंडळातलेच मंत्री अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मेड लिकरमध्ये सहभागी होतील आणि या राज्यात मोठ्या प्रमाणावर दारूचा पूर आणतील, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून हे पुरवणी मागण्यावर बोलत असताना सरकारने ज्या ज्या मागण्या इथं ठेवलेल्या आहे, पुरवण्या ठेवलेल्या आहे, ह्या जर बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी आधीच्या काळाची उधळपट्टी झाली. त्याच्यामुळं सरकारला मला असं वाटतं या आर्थिक परिस्थितीला सामोरं जायचं. आज या सगळ्या विषयी जात असताना ग्रामीण भागात वेगवेगळ्या म्हणी असतात. खायला नाही तुरी अंगाला लावते कस्तुरी, अशी एक म्हण आहे आपल्याकडे सदाभाऊ. खायला तुरी नाही आहे पण अंगाला कस्तुरी लावायची, तसं सरकारचं चालू आहे. सरकारच्या खिशात पैसा नाही, तिजोरीत पैसा नाही आहे, पण सरकार 86,000 कोटीचा शक्तीपीठ, मेट्रो, हे कॅरिडॉर, ते कॅरिडॉर मोठ्या घोषणा करत आहे. परंतु प्रत्यक्षात सरकारच्या तिजोरीत खळखळाट आहे. 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज सरकारच्या डोक्यावर बसलेलं आहे. 55,000 कोटीचं ते, आणि आता 45,000 कोटीचा आधीचाच तुटीचा अर्थसंकल्प.
आणि आता 55,000 रुपयाच्या मागण्या. आणि म्हणून हे जर सगळं केलं, हे होत असताना आमदारांची तक्रार पण असते की आमच्या मतदारसंघात निधी मिळत नाही, हे खातं आम्हाला निधी देत नाही, अजितदादा आम्हाला निधी देत नाही, आणि अशासुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि म्हणून ही आर्थिक तरतूद होत असताना राज्य आपलं आत्ताच्या घडीला आर्थिक रसातळाला जाऊ पाहत आहे. हे वेळीच सावरण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य माणसाला जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे. जनता जे विरोध करते याच्या नादी न लागता मला वाटतं सरकारने जनतेच्यासाठी आवश्यक त्या बाबी केल्या पाहिजे. आणि म्हणून या पुरवणी मागण्या सरकारने ठेवलेल्या असताना हे राज्य खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे केंद्राची जी मदत आहे ती सुद्धा कमी पडते, राज्याचे उत्पन्नाचे स्तोत्र वाढत नाही. आणि अशा स्थितीमध्ये या पुरवणी मागण्या सरकार मांडतंय. मला वाटतं या पुरवणी मागण्याला कोणताही जनतेशी कोणतंही देणं घेणं नाही, जनतेच्या हिताचा कोणताही लवलेश नाही. अशा प्रकारची भूमिका मी मांडतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती महोदय.